तर आणखी जर आपली काही इच्छा होत असेल तर येऊ शकता, कारण माझंच आत्ता 4 वाजता ठरलं जायचं, कारण मी पण जाणार होते. आणि खरंच म्हणजे महाराजांच्या मनात आणि आपली इच्छा 2 गोष्टी असल्या की होऊ शकतं. आनंद झाला मला पण जायला मिळायला लागले. 9:30 वाजता इथून केंद्रातून गाड्या निघणार आहे. तर मी निघाल्याच्या पुढं आणखी 2 जणी निघाल्या आणि एक बाळ निघालं, म्हणजे असं 3घीचं गाड्या लागलेलं आहे म्हणल्यानंतर अगदी 4 होते. एक तर माहेरी गेलेली, आत्ताच गेली किती म्हणजे मला सकाळी फोन आला असता मी माहेरी पण नसते गेले, माहेरून परत यायला. म्हणजे महाराजांच्या मनात असल्यानंतर आपली इच्छा असल्यानंतर एक घडतं. चांगली उच्च कोटीची सेवा आहे. सेवेवरून आल्यानंतर जे येतील त्यांना अनुभव येईलच, असे बरेच अनुभव येत असतात. आपण सामुदायिक सेवेमध्ये सहभागी होत नाही ही तक्रार आहे. असं आपलं काही प्रारब्ध असेल कळमकरांचं, ते हळूहळू कमी होत होत पुढं आपण जाणार आहोत. तर जे काही आपल्याला सूचना आलेल्या आहेत जाणाऱ्यांसाठी, त्या सूचना ग्रुपवरती सांगितलेले काही साहित्य घ्यायचे, कशा पद्धतीने जायचं. उद्या 12:30 वाजता त्या ठिकाणी सेवेचं आयोजन केलेलं आहे. तर जाणाऱ्या सर्वांसाठी शुभेच्छा आहे. आणि दुसरं काही कधी सेवेमधला चुकून काही आपल्या जीवनामध्ये काही बदल अनुभव, म्हणजे आपल्याला या मार्गात आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाले हेच अनुभव असतात. तर कुणाचे काही अनुभव आहेत का? केंद्रात आल्यानंतर माझ्या यामध्ये ही प्रगती झाली, असा बदल झाला. आरोग्याच्या बाबतीत पाऊस जिथं पडतोय तिथं खूप पडतोय, जिथं नाही तिथं आणखी पाऊस पडलेला नाही. तर हे येईलच याची पण शाश्वती. आता सध्या जरी पडत असला तरी आणखी फक्त 3 महिने आपल्या हातामध्ये राहिले पावसाळ्याचे. त्या 3 महिन्यामध्ये नाही पडला तर कुणाही शक्यता नसते. तर याच्यासाठी आपल्याकडं गहू माऊलींनी छान अशी सेवा दिलेली आहे. पर्जन्यसूक्त रोज सगळ्यांनी घरी वाचायचं आहे. आणि मला वाटतं आपल्या केंद्रामध्ये पण ते पापलेट आहे. या ठिकाणी पर्जन्यसूक्ताच्या कुणीतरी घेऊन वाटल्या पाहिजेत, ती पण सेवा करेल. आणि फक्त आपण ऐकण्याचं काम करतोय. मोबाईलमध्ये आहे पण मोबाईलमध्ये काढेपर्यंत होते ना. आणि मोबाईल मी आता 4 जणांचे तिथं घेऊन बसले होते, पण माझं काढताय घेतलेलं आहे. गुरुमाऊलीने आपल्याला ही सेवा दिलेली आहे. आपल्याला ते वाचायला सांगितले. वाचायला फक्त 2 ते 2.5 मिनिटं लागतात. नित्यसेवेमध्ये ते आहे, ते आपण वाचलं पाहिजे. आणि पावसाळा म्हणजे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जर पर्जन्यसूक्त वाचलं तर शेतकऱ्याची पर्जन्यावरून लागलेली हाक ही ऐकावीच लागते. म्हणून शेतकरी आहे त्यांनी तर वाचायचे. मग मला वाटतं शेतकरी हे आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेले. तर करते या ठिकाणी थांबते. श्री स्वामी समर्थ.